हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत हा व्लॉग शेअर करते, ज्यामध्ये मी थोडी रेसिपीसुद्धा शेअर केली आहे पॉटलक पार्टीची. तर त्यासाठी मी बनवते आहे नूडल्स. तर नूडल्समध्ये मी नेहमी सोयाबीन बॉईल करून घालत असते, जेणेकरून ते मंचुरियन नूडल्ससारखी त्यांची चव लागते आणि ते थोडे हेल्दी पण करण्यासाठी मी त्यामध्ये नेहमी सोयाबीन घालतेच. तर नूडल्स मी बनवून घेतलेले आहे. इथं शेजवान नूडल मी बनवले शेजवान चटणी घालून, आणि त्यामध्ये गाजर आपलं जे काय असतं सर्व पत्ताकोबी वगैरे सर्व घालून मी नूडल्स रेडी केले. आणि आमची पॉटलक पार्टी आहे माझ्या मैत्रिणीकडे. तर आता मी तिथं जाते. सोसायटीच्याच मैत्रिणींसोबत ही पार्टी होती. तर आम्ही तिच्या घरी आलेलो आहोत आणि सर्व आम्ही लेडीज गप्पा करत होतो, जेंट्स पण गप्पा करत होते आणि मुलं खेळत होती. तर मुलं बाहेर खेळत होती, ध्वनीमध्येच खेळत होती. तर ध्वनीला कारण घेणाऱ्यांची कमी नसते तिथं गेलं की. तर ही माझी मैत्रीण आहे, ती आहे MP ची, इंदोरची. तर त्यांच्या इकडे चाट खूप फेमस आहे आणि तिने तिथलीच एक हा चाटचा प्रकार बनवला होता. तर त्यासाठी तिने असे गोळे करून घेतले आणि ते गोळे जे बनवले होते तिने ते तांदळाचं पीठ, रवा वगैरे असं मिक्स करून बनवले होते. त्याच्यामध्ये तिने चिली फ्लेक्स आणि ते घातलं होतं सर्व मीठ वगैरे. आणि त्याच्यामध्ये जे सारण भरलं होतं ते तिने खोबऱ्याचं आणि मनुके असं भरलं होतं. सोबतच तिने ग्रीन चटणी आणि इमलीची चटणी, गोड आंबट चटणी बनवून घेतली होती. एका मैत्रिणीने व्हेज बिर्याणी बनवून आणली होती. आणि आता हे ती फ्राय करते. तर गरम गरम फ्राय करायचे होते म्हणून तिने फक्त ते बॉल्स बनवून ठेवले होते आणि नंतर ते फ्राय केले आम्ही. आणि अगदी असे मीडियम फ्लेमवर तिने ते फ्राय केले, छान क्रिस्पी होऊ दिले. आणि मुलांची मस्त दंगा सुरू होता, छान खेळत होती मुलं. तर आम्ही आधी हे फ्राय करून जेंट्स लोकांना देऊन देणार होतो आणि मग मुलांना खाऊ घालणार होतो आणि मग आम्ही बसणार होतो. तर हे आता तळून झालेले आहेत आणि ही चाट काय सांगू, खूपच टेस्टी चाट अशी झालेली होती ही. तर खूप छान झाली होती, सर्वांना खूप आवडली. तर सर्वांचंच छान झालं होतं. नूडल्ससुद्धा छान झाले होते, व्हेज बिर्याणी पण छान झाली होती. आणि एक मैत्रीण आहे, ती माझी प्रेग्नंट आहे, सो तिला आम्ही काहीच नाही सांगितलं होतं बनवायला. तिला फक्त सांगितलं आज तू खायला यायचं वेगवेगळं. तर अशा प्रकारे ही चाट बनवून आम्ही आधी जेंट्स लोकांना देऊन दिली. त्यावर वरूनच गोड आंबट इमलीची चटणी आणि पुदिन्याची चटणी घातली होती. आणि ते आधी जेंट्स लोकांना दिलं, नंतर मुलांना दिलं. मुलांनासुद्धा बसवून घेतलं होतं जेवायला. नंतर आम्ही सुद्धा टेस्ट केली ही चाट आणि ही चाट खरंच खूप जास्त टेस्टी होती. आणि आम्ही तिला सजेस्ट केलं की आता आम्हाला ही चाट तू खाऊ घालायची नेहमी. तर नंतर आम्ही सर्वजण मग चाट खाऊन घेतली आधी स्टार्टर म्हणून, आणि नंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो. मुलांना टेबलवर बसवलं आणि आम्ही सर्व खाली बसलो होतो जेवायला आणि सर्वांनी छान असं गप्पा करत जेवण केलं. तर कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.